हॅलो एव्हरीवन. आज आपण भारतीय संविधानावर चर्चा करणार आहोत आणि यामध्ये MCQ क्वेश्चन कसे येऊ शकतात परीक्षेमध्ये त्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आपण उदाहरणादाखल असा पाहूयात. भारतीय संविधान द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॅश डॅश म्हणजे याचा इयर या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. सो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 1950, 1955 आणि 1960 आणि 1975. सो ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे की भारतीय संविधान हे 1950पासून लागू झालेलं आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करावं लागेल. आणि या द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॅश डॅश याचं उत्तर आहे 1950. भारताचं संविधान डॅश डॅश देशाचे सर्वोच्च दस्तऐवज आहे. भारताचे संविधान 1950 देशाचे सर्वोच्च दस्तऐवज आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करणं गरजेचं आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. आर्टिकल 14 स्टेट्स अबाउट डॅश डॅश म्हणजे काय, तर कलम 14मध्ये टिंबटिंबबद्दल सांगितलेले आहे. मग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14 ते 18 या आर्टिकलमध्ये आपल्याला समानतेचा अधिकार पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी जे आर्टिकल 14 आहे ते समानतेच्या अधिकाराविषयी आहे, राईट टू इक्वॅलिटी विषयी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. राईट टू लाईफ हे आर्टिकल 21मध्ये दिलेलं आहे. राईट टू रिलिजन हे आर्टिकल 25 ते 28मध्ये दिलेलं आहे. राईट टू एज्युकेशन हे 21 मध्ये दिलेलं आहे. म्हणून CDE हे उत्तर नसणार आहे. तर ऑप्शन नंबर जे काही इथं 1 दिलेलं आहे राईट टू इक्वॅलिटी हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर A सिलेक्ट करणं गरजेचं आहे, राईट टू इक्वॅलिटी. सो अशा प्रकारे तुम्ही फंडामेंटल राईट्स विषयी स्टडी करणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न हा तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे की फंडामेंटल राईट्स हे जनरली आपल्याला पार्ट 3मध्ये पाहायला मिळतात आणि पार्ट 4मध्ये आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फंडामेंटल राईट्स आर इन्क्लुडेड इन पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करणं गरजेचं आहे, पार्ट 3. त्यानंतर चौथा प्रश्न, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आर इन्क्लुडेड इन पार्ट किंवा भाग 4मध्ये. सो लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स हे पार्ट 3मध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही भाग 4मध्ये समाविष्ट केलेली आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर किंवा ऑप्शन नंबर B हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे, भाग 4. त्यानंतर राईट टू लाईफ इज रेकग्नाइज अंडर डॅश डॅश ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या डॅश डॅश अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये आपण वरती पण पाहिलेलं आहे की जीवन जगण्याचा अधिकार हा अनुच्छेद 21मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून योग्य उत्तर हे ऑप्शन नंबर 3 किंवा आर्टिकल 21 हे आहे. म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर C सिलेक्ट करणं गरजेचं आहे, आर्टिकल 21. त्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इज इन्क्लुडेड अंडर डॅश डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग भरपूर अधिकार आपल्याला भारतीय संविधानामध्ये पार्ट 3मध्ये पाहायला मिळतात, परंतु आर्टिकल 19मध्ये आपल्याला आर्टिकल 19 क्लॉज 1 सब क्लॉज A मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 2 जे आहे अनुच्छेद 19 किंवा आर्टिकल 19 आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर फंडामेंटल राईट्स शुड बी प्रोटेक्टेड बाय द डॅश डॅश म्हणजे मूलभूत अधिकारांचे संरक्षण टिंबटिंब करतं. तर कोण करतं आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण? तर सिटिजन करू शकत नाही, फॅमिली, सोसायटी. तर जे संविधानामध्ये रेकग्नाइज अथॉरिटी दिलेली आहे ते म्हणजे राज्य किंवा स्टेट किंवा गव्हर्नमेंट. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, राज्य. त्यानंतर हू सेड द प्रिएम्बल इज द की टू द कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावना ही घटनेची गुरुकिल्ली आहे असे कोण म्हणाले? सो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, C. रामगोपालाचारी. आणि मग यामध्ये आपल्याला योग्य उत्तर सिलेक्ट करायचं आहे. सो डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की
प्रिएम्बल किंवा प्रस्तावना ही घटनेची गुरुकिल्ली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहूयात संविधानाचा आत्मा म्हणून वर्णन केले गेलेले आहे. कशाला? तर या ठिकाणी प्रिएम्बल जे आहे त्याला संविधानाचा आत्मा म्हणून काय केलेलं आहे, तर त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून प्रिएम्बल इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणून तुम्ही ऑप्शन नंबर 4 किंवा ऑप्शन नंबर डी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. डी म्हणजे इकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जे चौथं ऑप्शन आहे ते तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे. या इकडच्या कॉलममध्ये तुम्हाला उत्तरं पाहायला मिळतील. सो अशा प्रकारे हे तुम्हाला जे तुमचं प्रश्न आहे, तुमची एक्झाम आहे MCQची, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हे उदाहरणादाखल येऊ शकतात. सो आज जे काही मी आपल्याशी चर्चा करत आहे ते सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला महत्त्वाचे, तुम्ही त्या दृष्टीने विचार करू शकता आणि परीक्षेमध्ये तुम्ही विचार करून अभ्यास करून उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी काही प्रश्न मी दिलेले आहेत ते आपण वाचून व्यवस्थित अभ्यास करून त्याविषयी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर योग्य पर्याय निवडणं गरजेचं आहे. या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांनो. ज्या वेळेला आपण स्टडी करतो भारतीय संविधानामध्ये आपला सिलेबस आपण पाहिला तर फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हा सिलेबस आपल्याला आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सेल अँड फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू वन अँड ऑल.